आपल्याला भाकरवडी बनवण्यासाठी धनिया घेतलेला आहे, खोबऱ्याचा किस आहे आणि जिरा आहे. आणि इथं आपण तव्यावर भाजून घेतोय, चांगल्या प्रकारे भाजून घेतो. एकदा तसा मसाला तयार करावा लागतो ना, त्यामुळे हॉटेलमध्ये तर लय वेळा खाल्लेली, जशी हॉटेलमधून घेऊन येतो तेव्हा आपण. तर आता घरी बनवून बघतो, मला जमते. हा मैदा आणलेला आहे तो, नाही का, भाकरवडी बनवण्यासाठी लागतं. आणि हा आपला जो बेसन, याच्यानं ढोकळा वगैरे बनतं, नाही का. आपल्याला तर भाकरवडी बनवण्यासाठी याची गरज होती, तर आपण घेऊन आलेलो आहे. आणि हे चिंचाचं पाणी होतं आहे का. आणि परत घेतलेली आहे, तर चुरू आपण. या साईडला बेसन घेतलेलं नाही आणि या साईडला मैदा घेतलेला आहे. हे आपल्याला एक करायचं सर्व, कारण चुरून घ्यायचं ना, त्यामुळे. आपला मैद्याचा आटा गुंतून आता तयार झालेला आहे. आता याला 15 मिनटं असं आपण ठेवून देऊ, तर कसं चांगलं होऊन जाईल, नाही का. आणि आपली इथं चिंचाची चटणी वगैरे पण आहे, खूप छान झालेली आहे. तर आपण कोथिंबीर कापून घेतलेलं आहे आणि याच्यात आपण टाकून घेऊ. मसाला तयार करून ठेवलेला आहे मी भाकरवडीचा, त्यात टाकून घेऊ. म्हणजे कसं लवकर काम होऊन जातात, नाही का. खूप वेळ लागतो याला बनवायला, सोपं नसतं. मित्रांनो, आपण मैद्यासाठीची पोळी बनवून घेतलेली. हा मसाला वगैरे जो आहे आपण लावणार आहे, तर साईडला लावून घ्यायचा असा, नाही का, प्रत्येक ठिकाणी. म्हणजे कसं कमी कमी टाकायचं, म्हणजे कारण ते रोल जो आपण बनवतो ना, तर तेव्हा ते फेलून जातं, नाही का. भाकरवडीसाठी जे आपण मसाला जो तयार केला होता तो आपण लावलेला आहे. आणि साईडला मैद्याची पोळी आहे, तर आपण याला रोल करून, कारण आता रोल करावं लागणार, नाही का. तर मी रोल करून ठेवतो, नंतर तुम्हाला दाखवतो. ह्या मित्रांनो, आपण भाकरवडी वगैरे बनवलं आहे. कारण मी आणलं पीठ वगैरे तर जास्तच आणलं, मग मला पहिल्यांदा बनवून बघायचे होते, म्हणून मी एवढंच बनवले आहे का. कसं वाटतं तुम्हाला? आता याला आपण तळून घेऊया, तर मग खायला कसं चांगलं वाटेल. यार तुम्ही कमेंट करून सांगत जा यार, कसं जर रेसिपी वगैरे मी बनवतो तर काय. तर आपली भाकरवडी तयार झालेली आहे, तर आपण तेलामध्ये तळून घेऊया. तर बघू आपण, एक शॅम्पूसाठी तळून घेतली होती, तर चांगल्या प्रकारे झालेली. तर आपण बघूया. खाण्यामध्ये आपला नाद नाही करायचा, एखादी गोष्ट आवडली तर करून खायचं आहे का नाही. कोणाच्या भरोशावर बसत नसतं आपण, तरी लोक आपल्या लायकी काढतात. त्यांची जर लायकी नसली तरी काय करा उपयोग, नाही का. तर बघा, भाकरवडी तयार झालेली आहे. तर आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. नमस्कार. आज मित्रांनो, मी सागर गवई. आज मी भाकरवडी बनवली आहे. कशी वाटते सांगा बरं, आठवणीनं मला. जमले का नाही मला? भाकरवडी विकू शकतो का नाही मी? मित्रांनो, आज भाकरवडी बनवायची खूप इच्छा होती, म्हणजे कारण मी दुकानात गेलो होतो आणि दुकानवाल्यानं 70 रुपयाचं पाकिट सांगितलं. म्हणलं मला नाही खायचं, म्हणून मी घरी बनवून खातो म्हणलं. जास्त क्वांटिटी येते, नाही का. तर जास्त करून किती एक सर्व सामान मला जमा करायला 140 रुपये खर्च आलेला आहे. तरी मैदा पण उरलेला आहे, बेसन पण आणलं ते पण उरलेलं आहे, धनिया वगैरेचे मसाला वगैरे आपला होता ते पण खूप उरलेलं. म्हणजे अजून मी याच्यापेक्षा जास्त बनवू शकतो 140 रुपयामध्ये. तर याच्यापेक्षा एवढी क्वांटिटीसुद्धा नव्हती त्या पाकिटामध्ये. तर त्यामुळं म्हणलं तुम्ही राहू द्या, की माझं मी बनवतो मस्तपैकी खातो म्हणलं. टेन्शन घेऊ नका, ते असंच होतं ते.
तर आणली आहे, चेक करूया कशी लागते ते. आवाज पण चांगला आहे तो, सॉलिड. हे जेवण मला आयडिया येते, आपण भाकरवडीचा व्यवसाय चालू केला तर मार्केटिंग करणं महत्त्वाचे आहे. मार्केटिंग, पॅकेजिंग आहे का नाही. त्याची पॅकेजिंग करण्याला मला वाटतं आपण डबल पुन्हा बनवावं लागेल. चव पण खूप छान आहे, आंबट तिखट आहे. भाकरवडी बनवण्याचं सर्व साहित्यानं 140 रुपये खर्च आला, पण चांगली क्वांटिटी बनलेली आहे. एवढी क्वांटिटी शक्यच नव्हती आपल्याकडं विकत घ्यायला, तर आपण घरी बनवली आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेअर करायचा, सबस्क्राईबर करायचा, लाईक करायचा, काय विसरायचं नाही. खरं सांगायचं म्हणलं 140 रुपये वसूल झालेले आहे. बघूया आपण, आहे का नाही. लाईक करायला विसरू नका. भेटू लवकर. बाय.